नवी मुंबईत आज महागाई विरोधात निषेध आंदोलन होताना पाहायला भेटतंय। या ठिकाणी आमदार रोहित पवार जे आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन होतंय। रोहित पवार यांनी चक्क या ठिकाणी रस्त्यावरती ठिय्या घालून आंदोलन करताना पाहायला भेटतात। आपण त्यांच्याशी बोलूया। रोहित सर, काय सांगाल, आज आंदोलनामध्ये तुमची उपस्थिती? नाही, लोकांचं जे म्हणणं आहे, आज खायचं तेल महाग झालंय, गॅस महाग झालेला आहे, पेट्रोल महाग झाले, डिझेल महाग झाले, प्यायच्या पाण्याचा प्रश्न आहे। त्यामुळे लोकांना जे जे काय अडचणी येतात ते आम्ही कुठेतरी सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत। पण हे सरकार अतिशय झोपलेलं सरकार आहे, झोपलेचं सोंग घेणारं सरकार आहे। त्यामुळे काय होईल माहीत नाही, पण लोकांच्या वतीने आम्ही लढत राहणार। रोहित सर, या आधी देखील तुम्ही शेतकऱ्यांचं नेतृत्व केलेलं आहे, आणि या शेतकऱ्यांच्या आता अन्नधान्यावरती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे धान्य येतं, कांदा बटाटा येतो, इतर जिन्नस येतात, त्या इंधनवाढीमुळे त्याच्यावर देखील फटका बसलेला पाहायला भेटतोय। काय प्रतिक्रिया व्यक्त करता? एक तर पेट्रोल आणि डिझेल हे लोकांना सहजपणे आज महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी मिळत नाही, आणि जे काही मिळतं ते आता महाग मिळायला लागलेलं आहे। त्यामुळे खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। याच्यात कुठेही शेतकऱ्याचा फायदा नाही, त्या ट्रकवाल्याचा फायदा नाही, व्यापाऱ्याचा फायदा नाही। हा सगळा पैसा कुठं चालला आहे? तर आता अमेरिकेवरनं तेल आणतो, व्हेनेझुएलावरनं तेल आणतो, रशियावरनं ते महाग तेल आणतो, त्यांना सगळा पैसा आपला देशातला त्या ठिकाणी दुर्दैवाने चाललेला आहे। त्यामुळे हे देशाला योग्य नाही, महाराष्ट्राला योग्य नाही, सामान्य लोकांना सुद्धा योग्य नाही। गेल्या 3 दिवसापासून तुम्ही महागाई विरोधात असेल, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या विषयी जे आहे ते प्रश्न उचललेला आपल्याला पाहायला भेटतोय, परंतु इतकं आंदोलन निषेध करून देखील सरकारला जाग येईल असं तुम्हाला वाटतं? तेव्हा सरकारला जाग येईल नाही जाग येईल आपल्याला सांगता येणार नाही, पण प्रयत्न करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। आणि संविधानाने आम्हाला दिलेला जो हक्क आहे त्या अनुषंगाने आज आम्ही लोकांच्या वतीने इथं आंदोलन करत आहोत। नक्कीच या ठिकाणी रोहित पवार जे आहे यांनी ठिय्या घालत या ठिकाणी आंदोलन केलेलं पाहायला भेटत आहेत। युवा महिला ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी आलेल्या पाहायला भेटत आहेत। भाकऱ्या देखील भासानं या ठिकाणी पाहायला भेटत आहेत। एकूणच हे निषेध आंदोलन आता कोणतं वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन राजेश धोत्रेसह कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।